नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा। फार महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पहा। जे क्लायंट्स ज्यांना समुद्रकिनारी बीच टच प्रॉपर्टीज घ्यायचे असतात त्यांच्यासाठी ही माहिती फार महत्त्वाची आहे। आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा ही माझी विनंती। तसेच रॉयल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्याला विविध ठिकाणच्या प्रॉपर्टीज फॉर सेल, पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चर प्रॉपर्टीज फॉर सेल आणि जमिनीविषयी इतर माहिती, आंबा शेती, तत्सम इतर प्रकारच्या शेती यांच्याबद्दल माझ्याकडून माहिती मिळत असते। तर सदर आजचा विषय जो आहे हा CRZ कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजे काय। CRZ हा आता मी इथे मीठ मुंबरी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, मीठ मुंबरीच्या बीचवर आहे। बेसिकली मी तुम्हाला प्लॉट बीच दाखवूनच हे करतो। आता ओहोटीचा टाईम चालू आहे, लो टाईड अजून स्टार्ट व्हायचे, म्हणजे 3-1 वाजताच्या आसपास खूप मागे 50-60 मीटरकडे पाणी गेलेलं असेल, ती असते लो टाईड लाईन। हाय टाईड लाईन याची साधारणतः ही झाली, थोडंसं ब्लॅकिश लेवल दिसते इथंपर्यंत। हा येतो बेसिकली CRZ। हो मित्रांनो, तो जो येतो मी जो दाखवला तो CRZ1। CRZ1 हा बेसिकली इथली जी काही इकॉलॉजी आहे, जी जैवविविधता आहे त्याचं प्रिझर्वेशन करणे, तसेच शासकीय ऑइल अँड नॅचरल गॅस एक्स्ट्रॅक्शन अशा फक्त काही गोष्टी या CRZ1 मध्ये अलाउड असतात। CRZ1 मध्ये जनरली कासवांचं संवर्धन वगैरे अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजही होत असतात आणि इथे कुठल्याही प्रकारची आपल्याला बना नसतो। त्याच्यानंतर येतो CRZ2। हा साधारणतः हाय टाईड लाईन नंतरचा एरिया, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर आपण बनवू शकता। आपण म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंट तर सार्वजनिक उपक्रमांतर्गत येणारं इन्फ्रास्ट्रक्चर बनवत असतं, जसं की रोड, पाईपलाईन्स, पाण्याच्या पाईपलाईन्स कॅरी करणं, रोड किंवा ब्रिजेस वगैरे अशा स्वरूपाचा। त्याच्यानंतर येत असतो CRZ3। CRZ3 हा 2011च्या CRZ नॉर्म्समध्ये हाय टाईडपासून 200 मीटर लांबीचा होता, जो 2019च्या CZMPAच्या रेग्युलेशन मॉडिफिकेशन्समध्ये 50 मीटर झाला। म्हणजे हाय टाईड लाईन मी जी मगाशी दाखवली तिथून 50 मीटरच्या बाहेरचा एरिया हा CRZ3 मध्ये येतो आणि CRZ3 मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज करता येत असतात। याची आपल्याला थोडीशी माहिती असावी। आता CRZ3 मध्ये ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज करत असतो त्यावेळेस FSI हा 0.33 असतो, हे आपण लक्षात घ्या। CRZ हा फार किचकट विषय आहे, मी तुम्हाला अगदीच सोप्या पद्धतीनं सांगतोय। त्याचा एक FSI, 1.25 वगैरे असा जो काही FSI आपण जनरली इतर ऑर्डिनरी गावांमध्ये वगैरे पाहतो, तर तो तसा नसतो। CRZ3चा FSI हा 0.33, म्हणजे एका गुंठ्याला 330 स्क्वेअर फीटचं बांधकाम आपण करू शकता। आता त्याच्यामध्येही सुद्धा काही नॉर्म्स आहेत की जर तुमची जागा हाय टाईडच्या जवळ आहे तर 10 मीटर, हाय टाईडपासून 10 मीटर तुम्ही टुरिझम ॲक्टिव्हिटीजमध्ये रिसॉर्ट असतील जे परमनंट इरेक्शन नसतील, म्हणजे कॉलम, भिंती वगैरे बांधूनचं कन्स्ट्रक्शन नाही, तर हट्स, वुडन कॉटेजेस, त्याच्यानंतर आपले कंटेनर हाऊसेस किंवा कंटेनरपासून काही बनवलेल्या कॉटेजेस असतील तर ते असे अलाउड असतात। हा मी माहिती व्हिडिओ बनवतोय बीचच्या साईडला बसून बेसिकली, आणि बीचवरून म्हणजे लाटांचा खूप आवाज येतो। आपल्या या सगळ्या सुरूच्या वनात बसलेलो आहे, खूप सुंदर नजारा असतो। बेसिकली ज्यावेळेस बीचपासून जनरली सुरूचं वन चालू होतं आणि त्याच्यानंतर मग काही नारळाची माडाची पोपळीच्या बागांमधल्या प्रॉपर्टीज
चालू होत असतात. तर असं आहे की आपल्याला जर आपण समुद्रकिनारी जमीन घेत आहे तर ती जमीन CRZ 3मध्ये असावी. 3B जनरली असेल तर उत्तमच आहे. 3A आणि 3B असे 2 प्रकारही CRZ 3मध्ये आहेत. CRZ 4 हा इंटरनल ॲक्टिव्हिटीजचा असतो, ज्याच्यामध्ये ऑइल अँड गॅस आणि तत्सम. CRZ 1मध्ये तुम्हाला काही करायचं असेल किंवा CRZ 4मध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटची परवानगी गरजेची असते. CRZ 2मध्ये तो गव्हर्नमेंटचा पार्ट असतो, ज्याच्यामध्ये पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जसं रोड, पाण्याच्या पाईपलाईन्स वगैरे अशा स्वरूपाच्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज सरकारला डेव्हलपमेंट करायच्या असतात त्याच्यासाठी असतं. आणि CRZ 3मध्ये आपण काही आपली जर जागा असेल तर त्याच्यावर आपण कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज आणि त्या नियमानुसार होत असतात, पूर्व परवानगीनुसार त्या स्थानिक ऑथॉरिटीच्या. याची आपण नोंद घ्या. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जर माहिती नसेल तर कदाचित आपली फसवणूक होऊ शकते असं. त्याच्यानंतर लक्षात घ्या, 1991, 2011 आणि 2019 असे CRZचे नॉर्म्स पॉलिसीमध्ये काही चेंजेस झाले. CRZ हा जो काय बनवला आहे तो समुद्रकिनाऱ्याची असलेली ॲक्वॅटिक इकॉलॉजी जपण्याकरिता CRZ जो बॅलन्स आहे समुद्राचा आणि जमिनीचा, मूळ जमिनीचा, ह्याच्यामधला जो काय वाळूचा किंवा सदृश्य असा पार्ट येतो तो असतो बेसिकली CRZ. आणि ह्याच्यामध्ये जी काय ॲक्वॅटिक इकॉलॉजी आहे ती जपण्याचं, संवर्धन करण्यासाठी असे नॉर्म्स डेव्हलप करण्यात आले. म्हणजे भारत सरकारने तसे पॉलिसी डिझाईन केली गेली होती, जिच्यामध्ये कालांतरानं 91ची जी काय पॉलिसी होती ती खूप हार्श पॉलिसी होती. ती थोडीशी सॉफ्टन झाली 2011च्या याला. आणि त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्याची फेरविचार याचिका झाल्यासारखा फेरविचार झाला आणि 2019ला एक फायनल पॉलिसी बनली, ज्याच्यामधल्या काही घटक मी तुम्हाला सांगितले. आपण समुद्रकिनारी प्लॉट घेताना या गोष्टींचा विचार करावा. जनरली माझ्याकडे ज्यावेळेस प्लॉट्स असतात त्यावेळेस मी NDZ, CRZ 1, 2, 3 हे सगळे चेक केलेले असतात ऑलरेडी. NDZ हा एक प्रकार इथं समजवताना राहिला. NDZ हा बेसिकली असतो नॉन डेव्हलपमेंट झोन. जर समुद्राचा सुळका असा आतल्या साईडला गेलेला वगैरे जर असेल तर तशा एरियामध्ये NDZ असतं. आयलँड्स जर असतील तर NDZ हा साधारणतः हाय टाईडपासून 20 मीटरचा, म्हणजे त्या आयलँडच्या जमिनीच्या एरियाच्या 20 मीटर आतपर्यंत असतो. NDZमध्ये तुम्हाला काही करता येत नाही. आणि मग CRZ 1, 2, 3, 4 ह्यांचे पर्टिक्युलरली क्रायटेरियाज आहेत, त्यानुसार तुम्हाला तिथे ते त्या प्रकारचं काम करता येत असतं. आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपण माझं चॅनेल रॉयल महाराष्ट्र हे न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी चांगली जमिनींची माहिती, कोकणातील अनेक प्रॉपर्टीज फॉर सेल, आंबा शेती या संदर्भात माहिती मिळेल. आपल्याला काही क्वेरीज असतील तरी माझे कमेंट बॉक्स ओपन असतात, सो यू कॅन पुट युअर क्वेरीज अँड आय विल आन्सर टू दॅट. चुकीच्या काही कॉमेंट्स करत बसू नका. मी इग्नोरच करायचे आहेत, त्याच्यामुळे ते काय तुम्ही करून पण काय उपयोग होत नाही. असं काही लोक असतात, पण तुम्ही तसं करत जाऊ नका. तुम्हाला ते चांगल्या ह्याच्यासाठी मी कमेंट बॉक्स ओपन केलेला असतो, जेणेकरून तुम्ही तुम्हाला ज्या काही क्वेरीज आहेत त्या विचारू शकता आणि त्याला मी उत्तर देत असतो. सदर माझे आपल्याला व्हिडिओज आवडत असतील तर आपण माझं चॅनेल सबस्क्राईब करा आणि आजचा CRZचा एपिसोड हा आपण इथे थांबूया. थँक्यू.